वाढदिवसाचा खर्च टाळून किडनी रुग्णास आर्थिक मदत करत कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे। आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून ते पैसे किडनी आजार असलेल्या युवक रुग्णास उपचारासाठी आर्थिक मदत करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली। या उपक्रमाद्वारे त्यांनी एक नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे। मिलिंदनगर येथील रहिवासी शशिकांत तळमोहिते यांचा 19 वर्षीय मुलगा प्रशिक तळमोहिते याला किडनीचा आजार आहे। 2 दिवसाआड 4 ते 5,000 रुपये इतका डायलिसिसचा खर्च आहे। त्याच्यावर सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे। किडनी प्रत्यारोपणासाठी 18 लाख इतका खर्च सांगण्यात आलाय। त्यास आर्थिक मदतीचं आवाहन करण्यात आलंय। ही बाब लक्षात घेऊन लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनानुसार कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांचा वाढदिवसाचा खर्च टाळून ते पैसे प्रशिक तळमोहिते याच्या उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात आली। अनोख्या पद्धतीनं सामाजिक बांधिलकी जोपासत हा वाढदिवस साजरा करण्यात आला। कामगार नेते सदाफुले यांनी या उपक्रमाद्वारे एक नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे। दरम्यान शशिकांत तळमोहिते यांच्याकडे ही आर्थिक मदत प्रशिक सामाजिक संस्थेचे सुशील सरवदे, कामगार नेते बापूसाहेब सदाफुले, महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे यांच्या हस्ते सोपवण्यात आली। याप्रसंगी शिवम सोनकांबळे, युनियनचे सचिव विठ्ठल सोनकांबळे, कार्याध्यक्ष योहान कानेपागुल, खजिनदार अरुण मेहत्रे, सहसचिव रामचंद्र चंदनशेवे, वाहन चालक प्रमुख लक्ष्मण मोर्टे, नागेश रणखांबे, विनय सोनवणे, अप्पा तळभंडारे आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। किडनी आजाराच्या उपचारासाठी प्रशिक तळमोहिते या 19 वर्षीय युवकास मदतीची गरज आहे। त्यांना मदत करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे। त्यामुळे वाढदिवसाचा खर्च टाळून मी ही मदत केली। सामाजिक बांधिलकी आपण जोपासली, इतरांनीही अशा प्रकारची मदत करावी असं आवाहन यावेळी कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी केलं।